आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। पंचवटी कारंजा येथे आयोजित राहुल भाऊ ढिकले युवा बिग्रेड पंचवटी दहीहंडी उत्सव 2025 हा सलग 5व्या वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या भव्य दहीहंडी महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष मयूर नाटकर यांच्या वतीने करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी पूजनाने झाली। यावेळी बिग्रेडच्या वतीने मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कारही करण्यात आला। उत्सवात हिंदू जनजागृती शेरणी हर्षू ठाकूर यांनी लव जिहाद प्रकरणावर कठोर भूमिका घेत हिंदूंनी एकत्रित येऊन विरोध करण्याचं आवाहन केलं। स्पर्धेत टाकेत येथील ओम जय बजरंग मंडळ या गोविंद पथकाने 6 थराची दहीहंडी फोडून पारितोषिक पटकावले। या दहीहंडी महोत्सवाला नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल उत्तमराव ढिकले, माजी उपमहापौर गुरुमितची बग्गा, माजी नगरसेवक उल्हास धनवटे, माजी नगरसेविका जयश्री धनवटे यांच्यासह नरेश पाटील, खंडूजी बोडके, प्रवीण भाटे, गुलाब भोये, सागर दिघोळे, दिगंबर धुमाळ, योगेश कापसे, सूरज राजपूत, सचिन कदम, गणेश सूर्यवंशी, तुषार भाऊ नाटकर हे मान्यवर उपस्थित होते। राहुल भाऊ ढिकले युवा बिग्रेडचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह पंचवटी परिसरातील बालगोपाल, महिला, युवक युवती मोठ्या संख्येने या दहीहंडी महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते। हिंदुत्व मेरी पहचान है, भगवा मेरा परिधान है, सनातन धर्म की शेरनी है तू, सनातन धर्म की शेरनी है तू। अपने धर्म की रक्षा के लिए कभी दुर्गा तो कभी काली बन जाएगी। सौगन है मुझे प्रभु श्री राम जी के चरणों की, देखेगा कोई लांडा अगर मेरी और आंख उठा के तो उसे वही खड़ा चीर कर रख जाऊंगी, उसे वही खड़ा चीर कर रख जाऊंगी। बोला सियावर रामचंद्र की। आपल्या इथे आज व्यासपीठावरती माझे भाऊ पण आलेले आहेत, सूरज भाऊ आणि निलेश भाऊ। यांना मी धर्मरक्षक म्हणते का, तर ह्यांचं कार्य नाशिकमध्ये हे बाहुबली आहेत, पण आपल्या धर्मासाठी अहोरात्र आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी हे सूरज भाऊ राजपूत आणि निलेश भाऊ यांचं काम अति तीव्र गतीने वेगाने वाढत आहे। आपल्या असल्या भावांना आपले कट्टर हिंदू वाघ आणि वाघीण समर्थन करायला पाहिजे। सगळ्यांनी टॉर्च करा। आता लहान बंधू मयूर भाऊ नाटकर यांच्या माध्यमातून दरवर्षी होणाऱ्या आपल्या पंचवटी दहीहंडीला आलेले सर्व मान्यवर, आमच्या भगिनी, खरं तर ताईंचं एवढं जाज्वल्य वक्तृत्व ऐकल्यानंतर मी जर बोललं म्हणजे ते सूर्याच्या समोर मेणबत्ती दाखवणं आणि मेणबत्तीला सांगणं की सूर्यापेक्षा जास्त प्रकाश जे असं होईल। त्याच्यामुळे हिंदुत्वाची रणरागिणी कशी असते हे ताईंकडे बघून आपल्या सगळ्यांना एक उत्तम उदाहरण आहे। आणि आजच्या काळात हिंदू आणि हिंदुत्व याचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्या ज्या कार्य करतायत त्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून मी आभार मानतो आणि त्यांना खरंच मनापासून अभिवादन करतो। मयूर भाऊंनी गेल्या 3-4 वर्षापासून दहीहंडीचा महोत्सव इथं पंचवटीकरांसाठी साजरा केला, त्याबद्दल मयूर भाऊंनाही खरंच मनापासून आभार मानतो।
खरं तर हा माझा निवडणुकीनंतर पहिलाच मोठा कार्यक्रम आहे पंचवटीतला, कारण आजारपणामुळे मी घराबाहेर नव्हतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एकच सांगेल की मी पुन्हा आलोय आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह आलोय. आणि त्याच्यामुळे 9 महिन्यांनी का होईना आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम जो आहे तो यशस्वीरित्या इथं पार पडतोय. हे खरंच आपल्या सगळ्यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो. मयूरला धन्यवाद देईल आणि आलेल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करून आपले आभार मानेल. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की जय श्रीराम. टिकले युवा ब्रिगेडच्या वतीने पंचवटी दहीहंडी उत्सव 2025 अतिशय भव्य अशा पद्धतीने पार पडला, साजरा करण्यात आला. यावेळीचं विशेष आकर्षण दहीहंडीला केलेली सजावट आणि त्याचबरोबर घोटी टाकेत येथील जय बजरंग नावाचे पथक त्यांनी 6 थर लावून दहीहंडी फोडलेली आहे. दहीहंडीचे आपले 5वे वर्ष आहे आणि ही दहीहंडी अशाच प्रकारे दरवर्षी नाशिककरांना, पंचवटीकरांना काहीतरी खास मेजवानी घेऊन येईल अशा पद्धतीची दहीहंडी दरवर्षी साजरी होत राहील. आणि नाशिककरांच्या आणि पंचवटीकरांच्या प्रेमामुळेच ही दहीहंडी दिवसेंदिवस मोठी होत आहे आणि नाशिकमध्ये या दहीहंडीचं विशेष महत्त्व प्राप्त होतं. सर्वांना जय श्रीराम. यावर्षी नाशिककरांनी राहुल भाऊ ढिकले युवा ब्रिगेडच्या दहीहंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल सर्व पंचवटीकरांचे व नाशिककरांचे मी आभार मानतो. कार्यक्रमाला पोलीस प्रशासनातर्फे तसंच पत्रकार बांधवांतर्फेही खूप प्रतिसाद भेटला, सहकार्य भेटलं. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि पुढील वर्षी असाच प्रतिसाद द्यावा ही सर्वांना विनंती करतो. जय श्रीराम. पारितोषिक कोणाला भेटलं भाऊ आणि काय होतं पारितोषिक ते सांगा. पारितोषिक थांबा 1 मिनटं. घोटीतील टाकेत येथील गोविंदा पथकाने 6 थर रचून दहीहंडी फोडली. त्यांना मान मिळाला दहीहंडी फोडण्याचा. त्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.